29 एप्रिल रोजी झालेल्या नगर परिषद सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी सदस्यांवर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सांगितले की त्यांना सभेमध्ये सार्वजनिक प्रश्न मांडण्याचा व बोलण्याचा अधिकार नाकारण्यात आला, तसेच नियमांचा आधार घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला। या कथित अलोकशाही वागणुकीच्या निषेधार्थ विरोधी सदस्यांनी सभागृहाचा सभात्याग केला। तसेच विरोधी पक्षाच्या सर्व महिला नगरसेविकांना अद्याप स्वतंत्र केबिन उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्यामुळे नागरिकांची कामे करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही नमूद करण्यात आले। आजच्या या सभागृहामध्ये जी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती, आम्ही शिवसाहेबांना आणि अध्यक्ष महोदयांना विचारणे केले की बुवा आम्हाला एक कक्ष बसण्या उठण्यासाठी पाहिजे। आज आम्हाला या ठिकाणी जर शहरातले कुठले विषय कामाचे मुद्दे मांडायचे असले किंवा संबंधित अधिकाऱ्याशी बोलायचं असलं तर आम्हाला बाहेर राहून संबंधित अधिकारीसोबत बोलावं लागते। तर आम्ही वारंवार मागणी करूनही हे बुद्धिपुरस्पर आमच्याशी शिवसर आणि अध्यक्ष महोदय वागत आहे। आज आम्ही शहरातले विषयही सुद्धा संबंधित अधिकाऱ्याशी बोलून शांततेने सोडू शकत नाही। कुठले जे जुने कामं आहेत, आज जर आपण पाहिले शहरात बऱ्याच ठिकाणी जुने कामं टाकलेले आहेत, त्यांनी ते टेंडरसुद्धा काढलेले आहेत, पण 2022 पासूनचे जे कामं प्रलंबित पडलेले आहेत आम्ही त्याची विचारणा करणार होतो। एवढंच नाही तर ते जे नवीन जुने टेंडर आहे ते रिवाईज करून दुसरे टेंडर बोलवून तुम्ही कामाला सुरुवात करा, असे बरेचसे शहरातल्या विकास कामासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो असताना आम्हाला मत मांडण्याचा अधिकार नाही असं अध्यक्ष महोदय यांनी सांगितलं। त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी त्या मीटिंगवर, त्या सभेवर बहिष्कार टाकला आणि मी या मीटिंगचा जाहीर निषेध करते।